आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ एसटी डेपो मॅनेजर यांना मारहाण केल्याप्रकरणी 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। निलंबन रद्द कर अन्यथा नागडा करून गाढवावरून धिंड काढण्याची मारणाऱ्यांची धमकी फिर्यादीमध्ये उल्लेख। कवठे महांकाळ एसटी डेपोमध्ये काल शुक्रवारी एसटी डेपोचे मॅनेजर अमर राजेंद्र निकम यांना मारहाण केल्याप्रकरणी 21 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतची फिर्याद अमर राजेंद्र निकम यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात दिलेली असून प्रल्हाद सपकाळ, तानाजी यमगर, बाळासो खरात, दिलीप मार्तंड बंडगर, जगन्नाथ नारायण माळी, राजेंद्र मधुकर देवकुळे, सतीश मेटकरी, महेश किसन पाटील, स्वप्नील गिड्डे, प्रमोद कोळी, प्रवेश अहंकारे, डीटी खोत, रामचंद्र रणशिंगे यांच्यासह 4 अनोळखी महिला तसेच 4 अनोळखी व्यक्ती यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। कवठे महांकाळ डेपोमधील एक महिला क्लार्कला 5 जून रोजी डेपोतील चालक कम वाहक तानाजी दामू यमगर यांनी शिवीगाळ, अरेरावी व दमदाटी केली म्हणून संबंधित महिलेने याबाबत तक्रार अर्ज आगार व्यवस्थापक यांच्याकडे दिलेला होता। बनसोडे यांनी तानाजी यमगर यांच्यावर कारवाईबाबतचा अहवाल मॅनेजर अमर निकम यांच्याकडे सादर केला। त्यानुसार खातेनिहाय चौकशी कामी तानाजी यमगर यांना निलंबित करण्यात आले होते। काल शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आगार व्यवस्थापक अमर निकम आपल्या कार्यालयात काम करीत असताना प्रल्हाद सपकाळ, तानाजी यमगर, बाळासो खरात, दिलीप मार्तंड बंडगर, जगन्नाथ नारायण माळी, राजेंद्र मधुकर देवकुळे, सतीश मेटकरी, महेश किशन पाटील, स्वप्नील पिड्डे, प्रमोद कोळी, प्रवेश अहंकारे, डीटी खोत, रामचंद्र रणशिंगे यांच्यासह 4 अनोळखी महिला तसेच 4 अनोळखी व्यक्ती यांनी अमर निकम यांच्या दालनात येऊन दरवाजा बंद केला। यावेळी प्रल्हाद सपकाळ यांनी तू तानाजी यमगर याला निलंबित का केले आहेस असे विचारले असता मॅनेजर अमर निकम यांनी तानाजी यमगर यांच्या विरुद्ध संबंधित महिला क्लार्क यांनी लेखी तक्रार दिली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने आगार प्रभारक यांच्याकडून प्राप्त अहवालावरून खातेनिहाय चौकशीसाठी कायदेशीर निलंबित केले आहे असे सांगितले। त्यानंतर प्रल्हाद सपकाळ यांनी कायदा गेला उडत यावेळी मॅनेजर अमर निकम यांना शिवीगाळ केली तसेच अमर निकम यांच्या शर्टची कॉलर पकडून शिवीगाळ करीत कानाखाली मारले। मॅनेजर निकम यांचा शर्ट व बनियन जाणीवपूर्वक फाडण्याचा प्रयत्न करताना शर्टाची बटणे तुटली। यावेळी पोलिसांना फोन करण्यासाठी मोबाईल बाहेर काढला असता स्वप्नील व सतीश मेटकरी, महेश पाटील व अनोळखी महिलांनी त्यांचा मोबाईल हिसकाविण्याचा प्रयत्न केला। यावेळी तानाजी यमगर निलंबन यांचे रद्द कर नाहीतर तुला नागडा करून रस्त्यावरून गाढवावरून धिंड काढू असे प्रल्हाद सपकाळ यांनी धमकी दिली। निलंबन रद्द करणार आहेस की तुला आणखी मारू असे म्हणत अंगावर धावून आले व धडक दिली। प्रल्हाद सपकाळ याने प्लास्टिकची बाटली मॅनेजर निकम यांच्या डोक्यात मारली। मारहाण करताना चष्मा खाली पडलेला उचलताना प्लास्टिकची खुर्ची उचलून डोक्यात मारली। टेबलवरील जेवणाचा डबा मारित असताना हात मध्ये घातला असता मॅनेजर यांच्या हाताला इजा झाली आहे। यावेळी प्रल्हाद सपकाळ याने तू जयसिंगपूरला कसा जातोस, तू गेटच्या बाहेर ये, तुला बघतोस, तुला नोकरी करून देत नाही, तू नोकरी कशी करतोस हेच बघतो अशी धमकी दिली। यावेळी निलंबित तानाजी यमगर हा मॅनेजरला बाहेर घ्या आणि मारा असे बोलत होता। यावेळी सतीश मेटकरी यांनी तू तानाजी यमगर यांचे निलंबन माघारी घे, आम्ही सांगतोय तशी ऑर्डर टाईप कर अशी दमदाटी करून संबंधित महिला क्लार्क यांच्याकडे जाऊन व त्यांना ऑर्डर टाईप करण्यासाठी दमदाटी केली व जबरदस्तीने ऑर्डर टाईप करून घेतली। टाईप केलेल्या ऑर्डरवर मॅनेजर अमर निकम यांना सही करण्यासाठी सांगितले परंतु त्यांनी सही केली नाही म्हणून 21 जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा, मारहाण, दमदाटी, शिवीगाळ व व्हिडिओ चित्रीकरण करून मानहानी केल्याप्रकरणी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर. MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.